अवैध तांदूळ वाहतूक उघडकीस 3 ट्रकसह 53 लाखांचा मुद्देमाल जप्त। विसरवाडी राष्ट्रीय महामार्ग 53 वर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अवैधरित्या वाहतूक होत असलेला सुमारे 53,76,730 रुपयांचा तांदूळ जप्त केलाय। विसरवाडी गावाजवळ ही कारवाई करण्यात आली असून 3 ट्रक पकडण्यात आले। ही वाहतूक कोणतीही वैध कागदपत्रे न ठेवता करण्यात येत होती। पकडण्यात आलेले ट्रक क्रमांक MH23 AU 9900, MH18 BG 1911 आणि MH20 EL 9692 हे असून हे ट्रक गुजरात राज्यात जात होते। या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर तांदूळ आढळून आला असून त्यावर कोणतेही कंपनीचे लेबल नव्हते अशी माहिती पोलिसांनी दिली। या कारवाईत पोलिसांनी अमोल प्रल्हाद गिरे वय 30, रावसाहेब फकीरराव दिघोडे वय 27 आणि सचिन बाळासाहेब पवार वय 30 या तिघा ट्रक चालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असून ही अवैध वाहतूक कुठून सुरू झाली आणि तांदूळ नेमका कुठे पाठवला जात होता याचा शोध घेतला जात आहे। तांदळावर कोणतेही अधिकृत लेबल नसल्यामुळे हे धान्य अनधिकृत साठा असल्याची शक्यता वर्तविली जात आहे।